प्रशांत कोरटकरने या 1 महिन्यामध्ये 2 गाड्या वेगवेगळ्या वापरल्या, 2 वेगवेगळे चालक आहे ते वापरले. म्हणजे अंतरिम जामीन जोपर्यंत मिळत होता तोपर्यंत त्याच्याजवळ एक वेगळी गाडी होती. त्या गाडीचा पाठलाग करत कोल्हापूर पोलीस इंदोरपर्यंत पोहोचले होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ती गाडी बदलली आणि तो दुसरी गाडी वापरली आणि गेल्या म्हणजे काल सकाळपर्यंत पोलिसांना विजय मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्र आव्हाडजी, तुमच्यासमोर बातमी आहे. कोरटकरला तेलंगणातून पकडण्यात आलंय. पहिली प्रतिक्रिया. उशीर झाला. कोरटकरला या सरकारने लांब दोर दिला होता पळायचा. खरं तर त्याचं वक्तव्य झाल्यानंतरच त्याला अटक करायला पाहिजे होती, पण राजाश्रय असल्यामुळे तो इथे तिथे पळू शकला. बरं, त्याला जामीन मिळवण्यासाठी ही संधी देण्यात आली. जामीन मिळाला ना, काहीच मिळाला नाही. आणि महाराजांवरती शाब्दिक वार करणारे पळकुटेच होते. हा पळकुटे हा कोरटकर हा पळून गेला आणि आता शौर्य गाजवल्यासारखं हे सरकार सांगेला पकडून आणला ना आम्ही. अरे बोलल्यानंतर का नाही अटक केली रे? त्यामुळे या सरकारच्या एकंदर जे काही त्यांचं चालू आहे त्याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. कोण संभाजी राजेंबद्दल बोलतोय, तर शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय, कोण कुठल्या महापुरुषाबद्दल बोलतोय. या सरकारला आपल्या पाशवी बहुमताचा एवढी मात चढलाय की त्यांना कोणाचाही अपमान झाला तरी काही वाटत नाही. कारण का आता 5 वर्षांनी बघूया काय होईल ते. आव्हाडजी, या सगळ्या प्रकरणात मगाशी सुषमा अंधारे सुद्धा बोलत होत्या. ज्या प्रकारे त्याला पकडण्यात आलेला उशीर, त्यानंतर तो तेलंगणात सापडतो, त्यापूर्वी इंदोरला जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक व्हिडिओ बनवतो, आपल्या पत्नीमार्फत फॉर्मॅट केलेला व्हिडिओ पोलिसांना पुरवतो, याद्वारे त्याला राज्य सरकार मदत करत होतं का, असा सवाल त्यांनी विचारला होता सुषमा अंधारेंनी. तुम्हाला काय वाटतं? ना, सरकारचे जावई आहेत हे सगळे पोचलेले आहेत. तो सोलापूरकर, तो कोरटकर, तो सोलापूरकर, पुण्याच्या काहीतरी सांस्कृतिक महामंडळ महापालिकेचं वगैरे स्थापन होतं आणि 3ऱ्या नंबरवर सोलापूरकर. हा सोलापूरकर काय तोच इतिहासकार आहे, खूप इतिहासाचा अभ्यास केलाय असं काय काय. पण हे मुद्दा आपण खाजून खारूच काढत राहायची, लोकांना चिडवत राहायचं आणि तपासणी करायची. काय करणार आहेत? काय करणार आहे महाराष्ट्रात? 1 वर्ष महिन्यानंतर त्याला पकडला, काय होणार आहे महाराष्ट्रात? काय नाही होणार. त्याला आणतील, बसवतील, चांगलं वरण भात मेचकूट वगैरे जेवायला घालतील आणि आरामात ठेवतील. आव्हाडजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत आता आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते.